समाज कल्याण भरती 2025 साठी समवाचक शब्दाचा हा व्हिडिओ आहे। यामध्ये एकंदरीत सर्व समवाचक शब्द मी शिकवण्याचा प्रयत्न करत आहोत। सर्व शिफ्टचे विश्लेषण या ठिकाणी मी तुम्हाला देणार, कोणकोणते प्रश्न आले त्या संदर्भात। आता हा 3D च्या माध्यमातून आपण हा सगळा घेणार आहोत। मुंग्यांचे काय असते, त्याच्यानंतर असे आपण चित्रवाईज लक्षात घेणार आहोत सर्व समवाचक शब्द। व्हिडिओ शेवटपर्यंत बघा। जर का चॅनलला सबस्क्राइब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राइब करा, व्हिडिओला लाईक करा आणि हा व्हिडिओ आपल्या मित्रांपर्यंत शेअर करा। चला स्टार्ट करूया। समवाचक शब्द, या समवाचक शब्दामध्ये पहिला शब्द आपण घेतलेला आहे मुंग्या। या ठिकाणी मुंग्या एकत्रित कार्य करताना दिसत आहे, परंतु या ठिकाणी मुंग्यांची रांग नाही आहे, म्हणून मुंग्यांची रांग होत असते। मात्र या ठिकाणी मुंग्यांचा काय होणार आहे तर सिंदोडा होणार आहे। काय होणार? सिंदोडा। हा एक नवीनच शब्द तुम्हाला माहित पडलेला, कारण की नवनवीन शब्द आपल्याला विचारले जात आहे। मुंग्यांचा शिंदोडा। सेकंड क्वेश्चन बघा। या ठिकाणी तुम्हाला काय दिसतं तर वह्यांचा, ह्या काय तर वह्या आहे। वह्यांचा काय होतं? वह्यांचा तर वह्यांचा होत असते संच। संच बऱ्याच वस्तूंचा होतो, मात्र या ठिकाणी आपण एक 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 करत शिकत आहोत, म्हणून वह्यांचा तुम्ही काय लक्षात घ्या? संच लक्षात घ्या। तिसरा आहे उपकरणे। हे काय तर उपकरणे, टूल्स याला म्हटले जाते। उपकरणे। उपकरणांचा काय असतो तर उपकरणांचा सुद्धा संचच असतो। हे सर्व समवाचक शब्द आहे। त्यानंतरचा शब्द आपण घेऊया। ह्या शेळ्या मेंढ्या आहे, तर मेंढ्यांचा किंवा शेळ्यांचा काय असते तर त्या ठिकाणी आपण मेंढ्यांचा असेल, त्यासोबतच गुरांचा असेल, हरणांचा असेल, हत्तींचा असेल, एकंदरीत सर्वच यांना कळप असं म्हटले जाते। काय तर मेंढ्यांचा कळप। नेक्स्ट शब्द आहे हरणांचा। हरिणांचा सुद्धा काय? हरिणांचा किंवा हरणांचा हा कळपच होत असते। कळप। एकंदरीत जे काही प्राणी आहे त्यांचा कळप होते, मात्र काही असे विशिष्ट असे प्राणी आहे त्यांचा कळप न होता, जसं गाई गुरांचे आहे कळप न म्हणता आपण दुसराच काहीतरी समवाचक शब्द वापरत असतो। त्यानंतर हत्तींचा काय? या ठिकाणी हत्तींचा सुद्धा कळपच होते। कळप। नेक्स्ट आहे या ठिकाणी, या तुम्हाला प्रश्नपत्रिका दिसून येत आहे। सो प्रश्नपत्रिकांचा काय होतो तर प्रश्नपत्रिकांचा सुद्धा संचच होतो। मित्रांनो, यावर तुम्हाला जर टेस्ट पाहिजे असेल तर तुम्ही 7709119501 या नंबरवर संपर्क साधा। तुम्हाला टेस्ट सुद्धा उपलब्ध करून दिल्याच जाणार आहे। यावर 25 मार्कची टेस्ट उपलब्ध आहे। नेक्स्ट, त्या टेस्टमध्ये चांगले मार्क्स मिळवण्यासाठीच हा आपण प्रयत्न करत आहोत। त्यानंतर आहे या ठिकाणी पोते। ही पोत्यांची काय असते? पोत्यांची बरेच जण रास म्हणतात, मात्र पोत्यांची रास नसते, तर पोत्यांची काय असते तर थप्पी असते। मित्रांनो, थप्पी। या ठिकाणी तुम्हाला थप्पी दिसूनच येत आहे। सो पोत्यांची थप्पी। त्यानंतर या ठिकाणी नेक्स्ट आहे, या ठिकाणी बघा हे गवत आहे। गवत हे रचून ठेवलेलं आहे। कोकणमध्ये जर आले तर तुम्हाला या पद्धतीने गवत एकावर एक रचून ठेवलेलं दिसून येते, त्या पेंड्या। सो गवताचा काय झाला? गवताचा भारा आपण म्हणतो। गवताचा भारा आपण म्हणत असतो। सोबतच गवताची गंजी म्हणतो। हे काय झाले तर गंजी आहे। गवताची गंजी सुद्धा आपण म्हणतो, गंजी। आणि पेंडी सुद्धा म्हणतो। पेंडी छोटी असते, भारा थोडासा मोठा असतो, गंजी सर्वात मोठी असते। म्हणजे असेंडिंग ऑर्डरनं त्याला जर आपण विचार केला तर गवताचा भारा हा गवताची पेंडी जी आहे ती लहान असते, गवताचा भारा हा थोडासा मोठा असतो आणि गवताची गंजी ही गवताची गंजी आहे। नेक्स्ट प्रश्न या ठिकाणी बघा, माकडांचा बरेच जण कळप असे म्हणतात, परंतु माकडांची मित्रांनो टोळी असते। माकडांची काय? माकडांची टोळी असते। आणखी कशाची टोळी असते ते तुम्ही कमेंट्स करून सांगू शकता। येस, हे सर्व समवाचक शब्द आहे। माकडांची टोळी। त्यानंतरचा शब्द आहे महिलांची। महिलांची मित्रांनो मंडळ असते। महिलांचे काय तर मंडळ। ओके, महिलांचे मंडळ। त्यानंतरचा शब्द आहे, या ठिकाणी तुम्हाला बरेचसे लोक दिसत असेल, आणि लोकांची काय असते बघा?
लोकांची काय असते तर गर्दी असते. गर्दी म्हणू शकता किंवा जमाव सुद्धा म्हणू शकता, जमाव किंवा झुंबड सुद्धा म्हणू शकता, झुंबड. असे तिन्ही नावं याला लागू पडतात समूहवाचक नामाच्या संदर्भात, नावाच्या संदर्भात. या ठिकाणी आता प्रवाशांची आहे. प्रवाशांची खऱ्या अर्थानं काय असते? प्रवाशांची, प्रवाशांची झुंबड असं म्हटलं जाते, झुंबड. ओके, झुंबड असते. ओके, आता प्रवाशांची गर्दी पण होऊ शकतं, पण मोस्टली शब्द वापरला जाते झुंबड. नेक्स्ट आहे या ठिकाणी बघा विटांचा, विटांचा. विटांचा काय असतो तर ढीग असतो, ढीग, ढीग. विटांचा काय असतो तर ढीग असतो. विटांचा समूहाचे शब्द आहे ढीग. त्यानंतर नारळांचा, नारळांचा, नारळांचा सुद्धा ढीगच असते. आणखी कशाचा ढीग असतो तर ते तुम्ही कमेंट करून सांगू शकता. विटांचा ढीग, त्यानंतर नारळांचा ढीग. नेक्स्ट शब्द आहे फळांचा, फळांचा. या ठिकाणी बरेचसे फळं दिसून येतात तुम्हाला. ही केळी आहे, ॲपल या ठिकाणी दिसतं, द्राक्ष आहे, झालं, बेरीजसुद्धा आहे या ठिकाणी. मग फळांचा काय असतो तर फळांचा घड किंवा घोस असतो, घड किंवा घोस असतो, झालं. नेक्स्ट या ठिकाणी आता केळींचा काय असतो? केळींचा किंवा केळ्यांचा असं म्हटलं जाते. केळांचा आपण आपल्या भाषेमध्ये केळांचा असं म्हणूया आपण. केळांचा खऱ्या अर्थानं महत्त्वाचा असा आहे की केळांचा लोंगर असतो. काय असतो? लोंगर. किंवा कधी कधी घड किंवा घोस सुद्धा म्हटल्या जाते, परंतु मोस्टली लोंगरच हा शब्द वापरला जातो. तुम्ही कमेंट करू शकता. त्यानंतर आहे या ठिकाणी गुरांची. या ठिकाणी गुरे आहे, तर गुरांची किंवा या समोर बघूया आपण गुरांचे. तर या ठिकाणी गाई गुरांची आपण म्हणूया, गाई गुरांचे. म्हणजेच त्यामध्ये जर सर्वच्या सर्व वासरं असेल, गाई असेल, बैल असेल, एकंदरीत गाई गुरांची खिल्लार असते. काय असते? खिल्लार. कळप हा शब्द जर नसेल तर त्या ठिकाणी खिल्लार हे ऑप्शन तुम्ही मारू शकता. नेक्स्ट प्रश्न आहे या ठिकाणी सर्व मुलं आहे, हे मुले आहे, ह्या म्हणजेच याला विद्यार्थ्यांचा किंवा मुलामुलींचा, मुलामुलींचा काय असतो? घोडका असतो, घोडका. किंवा याला विद्यार्थ्यांचा सुद्धा आपण म्हणू शकतो, विद्यार्थ्यांचा घोडका आपण म्हणू शकतो. नेक्स्ट आहे या ठिकाणी वह्यांचा. ह्या सुद्धा वह्यांचा आहे. वह्यांचा आपण गठ्ठा सुद्धा म्हणतो किंवा आपण वह्यांचा संच सुद्धा म्हणू शकतो. वह्यांचा संच पण घेत असतो आणि गठ्ठा पण घेत असतो. आता कधी कधी हे वापरले जाते, कधी कधी हे वापरले जाते. या ठिकाणी बघा मी तुम्हाला कमेंट्स करायला सांगितलेलं होतं. माकडांची जी आहे तीच दरोडेखोरांची किंवा चोरांची असते. चोरांची किंवा दरोडेखोरांची काय असते तर टोळी असते. आणि माकडांची सुद्धा टोळीच असते. हे आपण आधीच घेतलेलं आहे. चोरांची किंवा दरोडेखोरांची काय असते मित्रांनो तर टोळी असते. झालं. नेक्स्ट आहे पालेभाज्यांची. नो या ठिकाणी गंजी पुन्हा आलेला आहे. हां, या ठिकाणी आपण आता एक हे करूया. या ठिकाणी तिन्ही गोष्टी आहे. हे काय आहे तर गवताची पेंडी आहे जी सर्वात लहान असते. ह्या पेंड्या मिळून हे असा जो रोल बनतो तर त्याला गवताचा भारा म्हटल्या जाते, गवताचा भारा. आणि हे सगळे एकत्रितपणे पेंड्या एकावर एक जर ठेवल्या तर याला म्हटल्या जाते गवताची गंजी. ओके, असा मोठी होत जाते ते. नेक्स्ट आहे या ठिकाणी तर ती आहे पालेभाज्यांची. ही पालेभाजी आहे, कट करून या ठिकाणी सांगितलेली आहे. तर पालेभाज्यांची काय असते? गड्डी असते की जुडी असते ते तुम्हाला सांगायचं आहे. तर या ठिकाणी गड्डी किंवा जुडी आपण म्हणू शकतो. गड्डी किंवा जुडी. मोस्टली गड्डी असं वापरत असते.
नेक्स्ट आहे, हा शब्द खूप महत्त्वाचा आहे. बरेच जण याला कमेंट्ससुद्धा करू शकता की अगदी नदीच्या मधोमध असणाऱ्या भागामध्ये हे तुम्हाला बांबूचे काय दिसते? बांबूंचे. तर बांबूंचे बेट असते. काय असते? बेट. आपण आपल्या भाषेमध्ये वेगवेगळे नावं देऊ शकतो, ज्याला बनसुद्धा आपण म्हणतो, परंतु बांबूचे प्रमाण भाषेमध्ये बेट आपल्याला आन्सर द्यावं लागते. त्यानंतरचा समूहाचे शब्द आहे ते म्हणजे खेळाडूंचा. खेळाडूंचा. खेळाडूंचा काय असतो? तर संघ असते. संघ. बरेचसे शब्द आपल्या परिचित सुद्धा असतात किंवा आपण ते अनपेक्षितपणे वापरत सुद्धा असतो. त्यानंतर हे सुद्धा खूप महत्त्वाचं आहे. तर या ठिकाणी यात्रेकरू तुम्हाला दिसून येतात. यात्रेकरू ही यात्रा आहे बघा, मंदिर वगैरे आणि त्यासमोर वेगवेगळे दुकान लागलेले आहे, म्हणून यात्रेकरूंची. यात्रेकरूंची. यात्रेकरूंची काय असते? तर यात्रेकरूंची असते मित्रांनो जत्रा. जत्रा. आपण यात्रा किंवा जत्रा म्हणत असतो त्याला, परंतु जत्रा हे नाव प्रमाण भाषेमध्ये येते. नेक्स्ट या ठिकाणी बघा सैनिक. सैनिकांची काय असते? सैनिकांची. सैनिकांची. सैनिकांची नावं भरपूर आहे. तुकडी सुद्धा म्हणू शकतो आपण किंवा पलटण सुद्धा म्हणू शकतो. पलटण, फलटण, पलटण असे हे नाव आहे. येस. किंवा बटालियन आपण जसं इंग्लिशमध्ये म्हणतो तसं ते बटालियन. नेक्स्ट प्रश्न आहे या ठिकाणी धान्य. हे धान्य आहे. सो धान्यांची काय? धान्यांची रास असते मित्रांनो. रास. रास. नेक्स्ट आहे या ठिकाणी हा वेलींचा काय आहे? वेलींचा. वेलींचा. आता बघा झाडावर वेली विस्तारलेली आहे, इकडून तिकडून अशा तुम्हाला वेली दिसत आहे. वेलींचा महत्त्वाचा शब्द आहे तो म्हणजे कुंज. वेलींचा काय? कुंज. बऱ्याचदा परीक्षेमध्ये हा विचारलेलाच आहे. वेलींचा काय? तर कुंज. नेक्स्ट बघा या ठिकाणी कोणी हार्मोनियम वाजवत आहे, कोणी तबला वाजवत आहे. या ठिकाणी बघा, तर हे सगळे काय आहे तर या ठिकाणी म्युझिशियन्स आहे. म्हणजेच वाद्यांचा आपण काय म्हणणार इथं? वाद्यांचा. म्हणजे हे सगळे जे वाद्य एकत्रित जर ठेवले तर त्याला वाद्यांचा वृंद असा हा समूहवाचक शब्द आहे. नेक्स्ट व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, कारण की अतिशय इम्पॉर्टंट असं आहे, कारण की यातलाच प्रश्न विचारते. मी सर्वच समूहवाचक शब्द या ठिकाणी घेऊन आलेलो. यावर टेस्टसुद्धा नेक्स्ट व्हिडिओमध्ये बनवल्या जाणार आहे. जे काय टेस्ट असेल ती 25 मार्काची मी टेस्ट घेत असतो. 25 मार्क्सची टेस्ट म्हणजे 25 प्रश्न मी विचारतो. त्या 25 पैकी 25 मिळवण्यासाठी हा व्हिडिओ तुम्हाला शेवटपर्यंत बघावा लागेल. या ठिकाणी बघा ऊसाची काय असते? ऊसाची. ऊसांची तर ती असते मोडी. काय असते? ऊसांची मोडी की मोडी? मोडी असते. ऊसांची मोडी. सोबतच कमेंट्स करायचं आहे की लाकडांची काय असते? ऊसांची आणि लाकडांची काय असते ते तुम्हाला कमेंट्स करायचं आहे. इथं मोडी आहे ऊसांची. नेक्स्ट या ठिकाणी बघा आता आलेला आहे कलिंगड. मी तुम्हाला ऑलरेडी कमेंट्स करायला सांगितलेलं होतं. जसं आपण शिकलो की विटांचा काय? विटांचा काय? किंवा नारळांचा काय? नारळांचा काय? आणि सोबतच त्या ठिकाणी मी तुम्हाला कमेंट्स करायला सांगितलं होतं की कलिंगडाचा काय? कलिंगडांचा काय? सो कलिंगडाचा सुद्धा ढिगच असते. सर्वांचा काय असतो? तर ढिगच असते. याला वेगवेगळ्या भाषेमध्ये वेगवेगळे नाव आहे. याला टरबूज सुद्धा आपण म्हणतोय विदर्भाच्या भाषेमध्ये, परंतु प्रमाण भाषेमध्ये त्याला कलिंगड असं म्हटले जाते. नेक्स्ट शब्द आपण घेतलेला आहे या ठिकाणी समूहवाचक शब्द. या ठिकाणी बघा तुम्हाला काय दिसून येते? नोटा दिसून येते. डॉलरमध्ये, परंतु आपण आपल्या इंडियन रुपीज समजूया त्याला. तर नोटांची. नोटांची मित्रांनो पुडके असते. नोटांची काय असते? पुडके असते. आणि पुडकेच हे प्रमाण भाषेमधला शब्द आहे, पुडके. नेक्स्ट या ठिकाणी बघा दुर्वांची. हे काय आहे? दुर्वांची. दुर्वांची काय असते बरं? दुर्वांची समूहवाचक शब्द तर ती जुडी असते. जुडी. दुर्वांची काय असते? जुडी असते. पालेभाज्यांची गड्डी तशीच दुर्वांची जुडी. नेक्स्ट आहे या ठिकाणी पुन्हा हा पालेभाज्याचा आलेला आहे. हा बघा हा कोणता प्राणी आहे? हा महत्त्वाचा असा आहे की हा उंटाच्या प्रजातीमधला प्राणी आहे. ओके. मग याचं नाव काय? तर याचं नाव आहे लमाण. याचं नाव काय आहे? लमाण.
सो लमानांचा काय असतो तर लमानांचा असतो तांडा. काय असते तर लमानांचा तांडा असते. आणखी कमेंट्स करून सांगायचं मित्रांनो की तांडा आणखी कशाचा असतो. लमानांचा तांडा VVIP आहे या ठिकाणी. नेक्स्ट बघा, आता हे उंट आहे. उंटांचा काय असतो मग आताच मी तुम्हाला कमेंट्स करायला सांगितली होती तर करू नका आता, कारण की उंटांचा काय असतो तर तांडा असतो. मी इथं सांगून दिलेलं आहे. लमानांचा आणि उंटांचा तांडा असतो. जसा कळप हरणांचा असते, मेंढ्यांचा असते, हत्तींचा असते, आहे की नाही, गुरांचा असते, तसंच तांडा हा उंटांचा आणि लमानांचा असते. लमानांचा प्रत्यक्षरित्या उंटांचा तांडा असतो आणि उंटासारखे असणारे जे लमान नावाचा प्राणी आहे त्याचा सुद्धा तांडाच असतो. त्याच्यानंतर ही बघा केसांची किंवा केसांचा असं आपण म्हणू शकतो. केसांची किंवा केसांचा 3 नाव आहे मित्रांनो या ठिकाणी. केसांची बट असते, सोबतच त्याला जट सुद्धा आपण म्हणू शकतो, बट किंवा जट. आणि एक आहे केसांचा झुबका. हे तिन्ही शब्द महत्त्वाचेच आहे. देन शब्द सर्वच आपल्या लक्षात घ्यायला लागेल. आता या ठिकाणी बघा वारकऱ्यांची काय आहे. वारकऱ्यांची दिंडी असते मित्रांनो. वारकऱ्यांची दिंडी सर्व समूहाचे शब्द आपण बघत आहोत. त्यानंतर इथे सुद्धा महत्त्वाचं आहे हे जहाज आहे. जहाजांचा काफिला असते. काफिला प्रश्न परीक्षेमध्ये कसे विचारले जाईल की योग्य जोडी कोणती, अयोग्य जोडी कोणती. जहाजाचा काफिला तर विमानांचा काय. खालील समूहवाचक खालील एका शब्दाचे समूहवाचक नाम ओळखा. असे तसे प्रश्न परीक्षेमध्ये विचारलेले असतात. यस, किंवा विसंगत पद ओळखा असे सुद्धा असतात. त्याच्यानंतर इथे जहाजांचा काफिला आहे तर विमानांचा ताफा आहे. विमानांचा काय, विमानांचा ताफा. विमानांचा ताफा महत्त्वाचे शब्दच आपण घेत आहोत. नेक्स्ट या ठिकाणी जाऊया आपण. आता भाकरी. आता इथं तुम्हाला एकवचन अनेकवचन सुद्धा सांगतो. भाकरी हे एकवचनात आहे, पण ह्यात जर भाकरी एकावर एक जोडल्या तर त्याला भाकऱ्या असं म्हटलं जाते. भाकऱ्या. म्हणून भाकऱ्यांचा काय तर असा प्रश्न निर्माण होतो. भाकऱ्यांचा काय तर ते चवड. सर्वात महत्त्वाचं आहे की भाकऱ्यांची काय असते चवड असते. चवड, चढत नाही. चढत कशाची असते ते तुम्हाला कमेंट करायचं आहे. भाकऱ्यांची चवड असते. चवड लक्षात ठेवा, नाही तर कन्फ्यूज होते या ठिकाणी. नाण्यांची आताच आपण कमेंट्स करायला सांगितलेलं होतं परंतु राहू द्या. नाण्यांची काय असते तर ती नाण्यांची असते चढत. एकावर एक ठेवलेलं आहे ना हे, म्हणून चढत असं म्हणायचं आहे. सो नाण्यांची काय झाली तर चढत झाली. चढत. आता हे बघा, हे आहे करवंद. करवंदांची मित्रांनो महत्त्वाचा शब्द आहे. करवंदाची काय असते तर जाडी असते. सर्व समूहाचक शब्द आपण घेत आहोत. हे जेवढे मी समूहाचक शब्द घेतलेले आहे त्याच्या व्यतिरिक्त जर समूहाचक शब्द तुमच्याकडे असेल तर तुम्ही या नंबरवर माझ्याशी कॉन्टॅक्ट करू शकता. 7709119501. आणि हे जे समूहाचक शब्द आहे यावर 25 मार्काची टेस्ट आहे. ती 25 मार्क्सची टेस्ट जी आहे ती फ्री आहे. सो फ्री असणारी टेस्टसुद्धा तुम्ही सॉल्व करू शकता, जी ऑनलाईनला मी घेत असतो. नेक्स्ट आता बघा हे माशांची. माशांची काय आहे बरं. माशांची काय असते तर गाथण असते. गाथण. माशांची काय आहे गाथण. गाथण आणखी कशाची असते ते तुम्ही कमेंट्स करू शकता. या ठिकाणी मडके, वेगवेगळे मडके आहे एकावर एक ठेवलेले आहे. सो मडक्यांची काय, मडक्यांची असते उत्तरंड. ओके. एक तुम्हाला लक्षात येत आहे कशा पद्धतीनं कोणकोणते समूहाचक शब्द आपल्याला विचारले जाऊ शकते. परीक्षा कोणती असो, मात्र त्या ठिकाणी आपण एबल असलो पाहिजे की ते समूहाचक शब्द ओळखण्यासाठी. आता इथं द्राक्षे दिसत आहे तर द्राक्षांचा काय असतो. द्राक्षांचा काय असतो मित्रांनो तर द्राक्षांचा असतो घड किंवा घोस. काय असतो घड किंवा घोस. घट किंवा घोस असते.
येस. नेक्स्ट आहे या ठिकाणी युटेन्सिल्स आहे, म्हणजेच आपण इथे सुद्धा संच असं म्हणणार आहोत. येस. तर या ठिकाणी कमेंट्स करून सांगायचं आहे तुम्हाला व्हॉट, की भांड्यांचा काय असतो. भांड्यांचा काय, जसा उपकरणांचा तसा भांड्यांचा. सो या ठिकाणी भांड्यांचा संच येणार आहे. नेक्स्ट आहे हे ओके, हे तर आपण घेतलेले आहे वह्यांचा, म्हणून आपण याला थोडंसं बाजूला ठेवू. आता या ठिकाणी बघा पानांचा काय आहे. पानांचा, पानांचा सुद्धा ढीगच असते. काय असतो तर ढीग असतो. ढीग, पानांचं काय तर ढीग. ढीग कशा कशाचा बरं, तर आधीच आपण विटांचा घेतलं, त्याच्यानंतर आपण कलिंगडांचं घेतलं, आणि एक आपण घेतलेलं होतं ते म्हणजेच कशाचा, विटांचा, कलिंगडाचा आणि नारळांचा, आणि सोबतच पानांचा सुद्धा या ठिकाणी ढीगच आहे. हे बघा हा ढीग आहे. नेक्स्ट किल्ल्यांचा काय, ह्या सगळ्या कीज आहे, KEYS कीज. सो किल्ल्यांचा काय, किल्ल्यांचा, किल्ल्यांचा जुडगा असते. जुडगा काय असतो, जुडगा, महत्वाचा आहे किल्ल्यांचा जुडगा. आता या ठिकाणी बघा फुलांचा काय, फुलांचा, फुलांचा गुच्छ असतो. गुच्छ, लक्षात घेतलं. फुलांचा काय असतो तर गुच्छ असतो. मात्र फुलझाडांचा काय हे तुम्ही कमेंट करू शकता. फुलझाडांचा, फुलझाडांचा, फुलांचा गुच्छ तर फुलझाडांचा काय, एकदा कमेंट्स करा. आता हे तारे किंवा तारकांचा आहे. तारे किंवा तारकांचा, तारे किंवा तारकांचा असतो समूह किंवा पुंज. समूह किंवा पुंज आपण त्याला म्हणणार आहोत. लक्षात आलं. येस. त्यानंतर नेक्स्ट याच्यामध्ये जाऊया आपण. हे बघा हे लोकांची गर्दीचा या ठिकाणी हा पण आपण घेतलेलाच होता. आधीच आपण हा क्लिअर केलेला आहे की लोकांची काय तर गर्दी आहे. त्याच्यानंतर हे जे आहे गायींचा कडप असतो. हे सुद्धा आपण कंप्लीट केलेलं आहे. इथे आपण बघूया की पक्ष्यांचा काय, काय तर या ठिकाणी पक्ष्यांचा, पक्ष्यांचा मित्रांनो थवा असते आणि हे व्ही आकारामध्ये पुढे पुढे जात असतात. पक्ष्यांचा थवा. नेक्स्ट आहे या ठिकाणी मुंग्यांची. मुंग्यांची, मुंग्यांची मित्रांनो रांग असते. रांग, रांग हा समूहाचक शब्द आहे. आधी आपण बघितलं होतं मुंग्यांचा सिंदोडा असतो. जर का ते एकत्रितपणे जर कार्यरत असेल तर त्याला सिंदोडा असं म्हटलं जाते. काय, सिंदोडा. परंतु त्यांची जर रांग ते जर मागे पुढे असे धावत असेल तर त्यांची रांग असते, चालत असेल तर. नेक्स्ट प्रश्न आपण घेऊया. हे बघा हे आहे भक्त. सो भक्तांची काय, हा महत्त्वाचा शब्द आहे. भक्तांची, भक्तांची मित्रांनो मांदियाळी असते. मांदियाळी, मांदियाळी हा महत्त्वाचा प्रश्न आहे. 5व्या वर्गाच्या स्कॉलरशिपमध्ये हा विचारलेला आहे. सो आपल्याला विचारू सुद्धा शकतो, कारण की विविध प्रकारच्या जे कॉम्पिटिटिव्ह एक्झामिनेशन आहे त्यामध्ये हे प्रश्न विचारलेले असतात. नेक्स्ट, आधी तुम्हाला कमेंट्स करायला सांगितलं होतं मित्रांनो की हे जे तुम्हाला आधी सांगितलं होतं की उसांची, उसांची तुम्ही सांगितलं होतं मोडी होते, बरोबर आहे ते. आणि त्याच्यासोबत मी कमेंट्स करायला सांगितलं होतं की लाकडांची काय, तर लाकडांची सुद्धा मोडी होते. लाकडांची सुद्धा काय होते तर मोडीच होते. काय होते, मोडी. नेक्स्ट, आता या ठिकाणी बघा हे काय तर आंबे आहे. हे काय, आंबे. आंब्यांची ही झाडं आहे. हे बघा हे झाडं, इथून अशी रांग लागलेली आहे, इथून अशी रांग लागलेली आहे. सो आंब्यांच्या झाडांची राई असते. राई, आमराई त्याला म्हणतो किंवा आपण राई सुद्धा म्हणत असतो. आंब्यांच्या झाडाची राई असते किंवा त्याला आमराई सुद्धा म्हणतो. आता हे या ठिकाणी काजू आहे. काजू, हे जे एवढं दिसतं की नाही हे असं बीनच्या आकाराचं,
तर या ठिकाणी आतमध्ये असतो खऱ्या अर्थाने काजू. हे त्याचे वरचं फळ आहे. आता काजूंची बघा, जशी माशांची तशी काजूंची. माशांची जी असते तेच काजूंची असते. गाथन. का असते? गाथन. महत्त्वाचा प्रश्न आहे. देन या ठिकाणी आहे पिकत घातलेल्या आंब्यांची. पिकत घातलेल्या आंब्यांची. पिकत घातलेल्या आंब्यांची काय असते? तर ती असते अढी. पिकत घातलेल्या आंब्यांची अढी. आणि आंब्यांच्या झाडाची मात्र राई असते. झाडं जे रांगेत लावलेले असतात त्याला काय म्हटलं जाते? राई. मात्र आंबे जर पिकत घातलेलं असेल तर त्याला पिकत घातलेल्या आंब्यांची अढी असं म्हणते. तुम्हाला कमेंट्स करायला सांगितलं होतं की फुलांचा गुच्छ असतो, तर फुलझाडांचा काय? तर हे सगळे फुलझाडं आहे. फुलझाडांचा फुलझाडांचा मित्रांनो ताटवा असते. ताटवा हा महत्त्वाचा शब्द आहे. फुलझाडांचा ताटवा असते. नेक्स्ट आपण जाणार आहोत या ठिकाणी साधूंचा. साधूंचा काय? तर जथा. साधूंचा काय? तर जथा. साधूंचा जथा असते. जथा. साधूंचा जथा. नेक्स्ट अँड लास्ट. ओके. या ठिकाणी पुन्हा तेच आलेले आहे पुस्तकं. हां, ओके, येस. साधूंचा काय झालेला आहे? जथा झालेला आहे. इथपर्यंत संपलेलं आहे, कारण की हे आपण ऑलरेडी घेतलेलं आहे. याच्या आधी नंतर तुम्हाला सांगतो की जर तुम्हाला ही 25 मार्क्सची टेस्ट पाहिजे असेल, समाज कल्याण भरतीसाठी मी 10 टेस्ट ह्या फ्री देत आहो. त्याच्यामध्ये समासच्या 4 टेस्ट येतात. 25च्या 25 मार्क, 25 मार्क्स, 25 मार्क्स आणि 25 मार्क. अलंकाराची आतापर्यंत 1 टेस्ट दिलेली आहे, मात्र त्यासुद्धा 4 टेस्ट मिळेल, सेम टू सेम. त्याच्यानंतर पदावलीच्या मित्रांनो 2 टेस्ट मिळणार. आणि इतरही तुम्हाला काही टेस्ट 10पेक्षा जास्त मिळू शकते. त्यासाठी तुम्ही 7709119501 वर कॉन्टॅक्ट करा. हाय पाठवा ह्या व्हॉट्सअप नंबरला. ठीक आहे. आणखी अशी गोष्ट आहे की जे आपण समूहवाचक शब्द शिकलो, याच्या व्यतिरिक्त जर समूहवाचक शब्द परीक्षेमध्ये विचारले जात असेल तर तुम्ही कमेंट्स करा याच नंबरवर आणि मला सांगा. किंवा याच समूहवाचक शब्दावर 25 मार्क्सची टेस्ट मी घेणार आहोत. ती टेस्टसुद्धा द्यायचं आहे. जर का तुम्हाला माझा व्हिडिओ आवडला असेल तर निश्चितचपणे आपल्या मित्रांपर्यंत हा व्हिडिओ पाठवा, म्हणजे शेअर करा आणि व्हिडिओला लाईक करा. जर तुम्ही चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनल सबस्क्राईब करा. ओके. थँक्स फॉर वॉचिंग माय व्हिडिओ.